जागा आम्ही रेसकोर्स वरती घेण्याचा विचार करतोय, तर त्याची प्रक्रिया आमची सुरू आहे। रेसकोर्स शिवाय एवढं मोठं ग्राउंड पुण्यामध्ये नाही। आम्ही सगळ्या ग्राउंड वरती मागच्या आठवड्यामध्ये पाणी केली, परंतु एक ढोल वादकाला किमान 5 फूट समोर आणि मागे असं 5 फुटाचं अंतर लागतंय, तर ते किलोमीटर मध्ये ती जागा लागतीये। तर रेसकोर्सची जागा आम्हाला मिळावी असा आमचा प्रयत्न सुरू आहे। तर ती जागेची परवानगी मिळाल्यानंतर तो कार्यक्रम रेसकोर्सच्या जागेवरती होईल। कारण 25,000ची आम्ही आधी घोषणा केली होती, पण आता 10-15 दिवस आमचं काम चालू होतं। आता कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान 10,000 ढोल येणार आहेत। कोल्हापूरची सगळी मंडळी इथं आलेली आहे। सांगली जिल्ह्यातून 10,000 ढोल येणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे। आणि मग म्हटलं, आणि जे कर्नाटक आहे, आंध्र आहे, की जिथं धनगर समाजाची खूप मोठी संस्कृती आहे आणि त्यांना हा विषय कळालाय, तर त्या लोकांचं म्हणणं आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे। त्यामुळे आता तो आकडा 50,000 वरती गेलेला आहे। आता ते लोकांना पटलं हे कसं काय होणार आहे, पण ते शक्य आहे। आणि असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही, तो फक्त धनगरच करू शकतात। हे वर्ल्ड रेकॉर्ड धनगरच करतील, आणि पुन्हा कोण मोडायचं असेल तर ते धनगरच मोडू शकतोय। एवढा मोठा सांस्कृतिक वारसा कुठल्या समाजाला नाही, आणि त्यामुळे त्याचं जतन करणं ही आमची जबाबदारी आहे। म्हणून हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यात करतोय।